गाडीची जोडी मैदानाकडे दाखल झाले, परंतु यानंतर आणखीन एक मोठी लढत. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव विपक्ष रिचा 11 वेतादेव चांबारली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर पुढच्या मॅचमध्ये. तर प्रेक्षकाने कुठेही जाऊ नका, सामन्याचा आनंद घेत राहा, स्पर्धा पाहत राहा आणि या स्पर्धेला आपण भरभरून प्रेम द्या. पहिलं हे पर्व आपण पाहता स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली. उद्या 16 तारीख उद्याचा पोल आपण पाहिला तर सोनी स्पोर्ट चिंचपाडा विपक्ष अक्षरा एंटरप्राइजेस ओवळे. दुसरा सामना असेल श्री सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव विपक्ष निलेश 11 जावळे. आणि त्याचबरोबर आपण पाहता नारायण शेठ स्मृती रोडपाली विपक्ष आया निवास स्पोर्ट्स नांदगाव. चौथा सामना असेल आई गावदेवी आंबिवली विपक्ष स्वर्गीय धोंडू शेठ व श्याम भोईर स्मृती कुंडेवा. अशा लढती तुम्हाला उद्याही पाहायला मिळतील 16 तारीख. बरोबर डे नाईट आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल. आयोजक जो टाईम देतील त्या वेळेवर तुम्हाला यावं लागेल. चला लवकरात लवकर थोडं स्पीडअप करा. तेजस मात्रे फिल्डिंग लावून घ्या, वेळ होतोय. पवनजी पारडे, सुभाषजी मुंडे आणि पवन पाटील या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन. स्वागत आहे तुमचं क्रीडानगरीमध्ये. चांबर्ली संघाचे बिग सपोर्टर. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे त्या ठिकाणी पाहू शकाल आदित्य पाटीलला. समोर फलंदाज AK-47 समाधान वास्कर. कदा समाधान वास्कर जर का मैदानामध्ये थांबला आणि तो आक्रमक झाला तर मात्र त्याला याही खरं या सीमारेषा जवळ वाटतील. पहिला बॉल हलक्या हाताने त्या ठिकाणी ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला पहिली रन आणि दुसरा रनचा प्रयत्न झालाय. 2 धावा आल्या. सेन्सिबल क्रिकेट. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. बॅटिंग करताना समाधान वास्कर या खेळाडूला अकाउंट ओपन झालंय बघा. प्रतीक जितेकर कुंडेवा संघाचे पुरस्कार द्या. आणि आज खरं तर या पोलमध्ये त्याने कुंडेवा संघाला पुरस्कृत केलाय. पहिला सामना त्याने जिंकलाय. स्विचिटचा प्रयत्न, तेच तारार बॉल, स्टान्स बदलला. खरं मग पहिला अगदी लास्ट मोमेंटला ग्रिप देखील चेंज केली आणि त्यानंतर हा फटका त्यांना सजवायचा होता रिव्हर्सच्या पद्धतीने. असं म्हणतात लगी तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु हा डॉट बॉल पाहायला मिळाला. समाधान वास्कर या खेळाडूला आपण पाहत आहे. खरं तर आक्रमक काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करायचा होता समाधान वास्करला या चेंडूवरती. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर खेळले. फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी बॉलला अडवलंय. काल खरं तर 70-70 ग्रामीण बिग बॅश मध्ये देखील आदित्य पाटीलने चमकदार कामगिरी केली, पण तो आयकॉन त्यांच्याकडून अपेक्षा थोडा कमी झाल्या त्यामुळे या बामणडोंगरी संघाला देखील पराभूत व्हावं लागलं. पण तो ग्रामीणमध्ये वेगळी दहशत राहिली या संघाची. आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये या संघाला आपण पाहताय अगदी मागचा पाय वाकवला आणि हा फटका खेळून काढला मिड विकेटमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि थ्रो चांगला झाला, बॅकअप मिळाला. दरम्यान 2 धावा आल्या. 2 रन मात्र या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करताना टीम कुंडेबा बघा मागे आले. गुडघा वाकवून बैठक शॉट त्या ठिकाणी मारायचा होता समाधान वास्करला. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. पहिल्या 4 मध्ये 4 धावा आपण पाहता कुंडेबा संघासाठी येताना पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये 47 धावांचा यशस्वी बचाव खरं तर केला मुरबी संघासमोर चांबारली टीमने. मग इथे देखील तुम्हाला किमान 40+ रन करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. बॉल डाव्या आणि मधल्या यष्टीच्या भरून ट्रॅव्हल झाला आणि तिथे आपण पाहिला तर हा निर्धाव चेंडू व्हेरिएशन पहिले काही बॉल यॉर्कर, त्यानंतर आपण पाहिला खरं तर वाईड यॉर्कर आणि खऱ्या तर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल पाहायला मिळाले. आणि इथे आखूड टप्प्याचा बॉल परंतु गतीने बीट केलं. गती जास्त होती म्हणूनच मात्र मागच्या सामन्यामध्ये आय थिंक नव्हता. आता त्याचंही देखील इथं आगमन झालं होतं आपण पाहता या मॅचमध्ये. फुल टॉस आहे. मिस टायमिंग फटका अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला तकदीर पाटील आहेत त्या ठिकाणी. फक्त सिंगल फेकी सुंदर होती, वेगवान स्ट्रोक होता. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल भीमरसाठी, चेक केलं जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल का सर? हा कॉल रेफर केलाय.
ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर कोणताही डाऊट नव्हता, कारण आपण पहिला बॉल थोडासा बेंड होऊन खेळले होते. त्या ठिकाणी मिड विकेटला बॉल गेला, पण तो पंचाचा निर्णय होता. तिसरा कॉल त्यांचा होता. ऑनफिल्ड अंपायर त्यांचा कॉल होता, त्यामुळे चेक करणं देखील गरजेचं राहील. आणि ते 5 धाबा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या बॉलमध्ये 2 धाबा आणि पुढच्या 5 मध्ये फक्त 3 धाबा आल्या. हे कमबॅक आदित्य पाटीलचं आपण पाहिलं. सेकंड ओव्हरमध्ये आता गोलंदाजी मार्कमध्ये आला कल्पेश ठाकूर. समाधान वास्कर आणि कल्पेश ठाकूर हे बॅटल तुम्हाला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. अतिशय हाय व्होल्टेज बॅटल राहील. एका स्पर्धेमध्ये एका मॅचमध्ये 2 मेडन षटक टाकणारा अंजूर संघाच्या विरोधामध्ये कल्पेशला आपण पाहत आहे. जासईच्या क्रीडांगणामध्ये रेकॉर्ड त्याचा राहिला होता. एका स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक. हा देखील विक्रम त्याच्या नावावरती राहिला आणि अनबिटन राहिला. आतापर्यंत बामणडोंगरीच्या कोणत्याही खेळाडूने मोडला नसेल कदाचित. एखादा राकेश साईगावचे राकेश जसकारच्या वाघ चषकामध्ये त्यांनी देखील 2 मेडल षटक टाकली होती. हा एक रेकॉर्ड त्याच्याही नावावरती राहिला. आणि इथे बॉल थोडासा आपण पहिला शरीरापासून दूर चाललाय. कटर बॉलचा वापर, पंचांचा इशारा, वाईट बॉल. क्रिकेटमध्ये विक्रम हे बनतात हे मोडण्यासाठी, कारण कोणी ना कोणी येतो पुढे जाऊन तो रेकॉर्ड्स मोडतोय. आणि इथे देखील आपण पाहिला सुरुवात चांगली आदित्यकडून पाहायला मिळाली, पण इथे पहिला बॉल वाईट टाकलाय कल्पेशने. डाव्या हाताचा गोलंदाज अगदी खोलामध्ये टाकला होता. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बॉल मागे चाललाय. 22च्या स्वरूपात सिंगल रन या ठिकाणी मिळेल. मैदान जेव्हा मोठं असतं तेव्हा खरं तुमची गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. गॅपमध्ये तुम्हाला फटके खेळत असताना मात्र त्या ठिकाणी फिल्डर देखील बॉलचा पाठलाग करत असतात. नानोबा चषक पारगाव नगरीमध्ये आपण पाहिलं, तिथेही देखील मैदान मोठं होतं डे क्रिकेटमध्ये. इथे लो फुल टॉस मिडॉनला बॉल चाललाय. त्या ठिकाणी भांदवास आहेत. क्विक ॲक्शनमध्ये त्यांना बॉल पकडायचा होता आणि फेकायचा होता, पण तो बॉल त्यांच्या हातामध्ये आलेला नाही आहे. परंतु 1 रन मात्र नक्की मिळाली. त्या ठिकाणी कुंडेवाल संघाला मोठे फटके कधी येतील याची प्रतीक्षा आहे कुंडेवालच्या समर्थकांना. परंतु मैदानामध्ये कौतुक करावं लागेल बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजांचं. इथे डाऊन द ग्राउंड बिग हिट समाधान वास्कर AK-47 त्याच्या बॅटमधून आला हा फटका. आउट ऑफ द पार्क षटकार. उतना लंबा 6 समाधान वास्कर त्याचा हा फटका पण पाहिला. प्रॉपर टाइम केला आणि खरं तर 20 स्टेपमध्ये हा फटका आला. ताकदीचा बेमिसाल वापर आणि टायमिंग प्रॉपर, आणि हा षटकार समाधानच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आज खरं तर षटकार हे दुर्मिळ झाले या मैदानावरती, फार कमी पाहायला मिळाले. पण त्यामधला एक खरं तर चांगला फटका समाधानच्या बॅटमधून आपण येताना पाहायला मिळाला. 6 धाबा आल्या, धावगती वाढलेली, ते देखील कल्पेशच्या अगेन्स्ट. हाही वैशिष्ट्य राहील या इनिंगमध्ये. समाधान वास्कर बैठक शॉट, पुन्हा एकदा गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पहिला फॉलोइंग स्वीप त्याला म्हटलं होतं तसा फटका त्याला खेळायचा होता. अगदी मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक. 1 तेरी तो दुसरी मेरी असं म्हणतात ना, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी. कल्पेशचं हे कमबॅक सांगतोय त्या ठिकाणी. समाधान वास्करला सांगतो कुंडेवाल टीमला 14 धावा आहे धावफलकावरती. धीम्या गतीचा यॉर्कर फ्लाईट दिली होती आणि खोदून काढला बॉलला. त्या ठिकाणी यॉर्करवरती हा फटका जर आपण पाहिला, ऑन ड्राईव्ह सिंगल आली लेग बायच्या स्वरूपात. माफी असं ऑन ड्राईव्ह नाही आहे, कदा पायाला बॉल लागला त्यामुळे लेग बायची रन मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात बॅटिंग करताना टीम कुंडेवालला. धावसंख्येत होईल वाढ. तब्बल धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी. बिनबाद 15 धावा, 15 लॉस ऑफ 0 विकेट. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी रोहित, त्यांना आपण पाहत आहे. इथेही रोहितने विकेट करण्याचा प्रयत्न केला. बॉल चालला मागे. तकदीर, क्या बात आहे. तकदीर पाटील अतिशय चपळ असा क्षेत्ररक्षक होता, त्याने मात्र रनिंग कॅच पकडली आणि त्यानंतर मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळाला या ठिकाणी. श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला खेळाडू बाद झालाय. रोहित 2 षटकं संपली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद
15 अशी धावसंख्या धावफलकावरती. अर्धशतकीय खेळ त्याने साकारली होती डे क्रिकेटमध्ये. दमदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. परंतु आज पुन्हा एकदा त्याच एका मोठ्या इनिंगची गरज आहे टीमला, कारण समोर बामण डोंगरी संघ आहे. आदित्य पाटील सेकंड स्पेलमध्ये आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. जीत खोत, निखिल खोत, आदित्य पाटील, भानुदास मात्रे, कल्पेश यांना आपण पाहतात सातत्याने चांगलं योगदान. ओमकार नाईक टीममध्ये बरेच दिवस नाही आहे. आदित्यवरती सेकंड ओव्हरची जबाबदारी आली. पहिला बॉल इथे फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला, फक्त दिशा दिली आहे आणि इथे बॉल मागे चालला फाईन लेग कडे. बघा आउटफील्ड टणक आहे. प्रचंड मेहनत घेतली आयोजकांनी, प्रचंड रोलिंग केले पाणी मारून, त्यामुळे आउटफील्ड टणक झाली आहे आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळाला. 4 धावा आल्या कुंडेवाल टीमला. चांगलं योगदान करत आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण एखादा निर्णय घेतला की तो सन्माननीय प्रकाशजी डाऊर साहेब माजी सरपंच यांचं देखील विशेष योगदान राहिले. त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आउटफील्ड चांगली बनवली. 15 दिवसामध्ये हे क्रीडांगण तयार झालंय आणि 15 दिवसामध्ये दापोली गावाचं नाईटचं स्वप्न पूर्ण झालंय. आजची पहिली रात्र डे नाईट क्रिकेट आपण पाहता. पहिल्यांदा दापोली नगरीमध्ये हे आयोजन. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरी, पुष्पक नगर, दापोली सेक्टर 9 वरती आपण सध्या आहोत. टोलेजंग इमारती आजूबाजूला होत चाललेल्या आहेत. परंतु अशातच मात्र हे चांगलं क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये दापोली गावाच्या सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. जबरदस्त आयोजन. आदित्य तयार, समोर मयूर. यॉर्करचा प्रयत्न होता, खरं तर अँगल बनवला. बघा डाव्या हाताचा गोलंदाज म्हटलं की खरं तर नॅचरल स्विंग आणि सीमर गोलंदाज आहे हा खरं तर आदित्य पाटील. त्याचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. उजव्याच्या बाहेर झाला बॉल. ट्रॅव्हल, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल हे देखील फार महत्त्वाचे राहतील आजच्या रात्रीमध्ये. काही वेळा आपण पाहिला कही पे निगाह है कही पे निशाणा, कारण धीम्या गतीने बॉल टॉस केला. बाउन्सरचा वापर जरूर झाला, पण तो अँगल बनत बॉल बाहेर निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. गती परिवर्तन पाहायला मिळालं आदित्यकडून. बघा किती बॉल फिरलाय, जबरदस्त स्विंग केला बॉलला. डॉट बॉल. 1.4 चेंडू फेकले आतापर्यंत. 10 धावा खर्च केले आदित्यने. इथे वेगवान हा बॉल आहे, हे थाय पॅड वरती लागला होता. डिरेक्ट हिटची संधी आली आहे. चेक केलं जाईल आता. खरं तर बेल्स खाली पडली आणि चेक केलं जाईल. बघा स्वतःहून समाधान सोडतोय मैदान निर्णय येण्या अगोदर. त्यामुळे आता थोडंसं आनंदाचं वातावरण तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल बामण डोंगरीच्या खेळण्यामध्ये, कारण बॅट ग्राउंडिंग केली नव्हती समाधानने. पण धावत गेला, त्याला वाटलं नव्हतं हा बॉल थ्रो होईल डिरेक्ट हिट, आणि तिथून मात्र बिग विकेट. तिसरा पंचाने देखील निर्णय दिला आणि हा खेळाडू बाद समाधान वास्कर. बिग विकेट. खेळाडू रनआउटच्या स्वरूपात घोषित करण्यात आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय प्रसाद भोईर. हलक्या हाताने बघा याला मात्र डोक्याचा वापर, कारण फिल्डर डीप मध्ये आहेत. एक आली, क्विक सिंगल आली प्रसादच्या माध्यमातून. 1 रनने मात्र संघ पुढे चालला. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत 2 गडी बाद. 21 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 7.00 सरासरीने
21 आल्या. चेक. चला, स्वागत केलं जाईल या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सचिनजी जितेकर यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सर्वांचा सन्मान आपण या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करावा. तर आदरणीय सुभाषजी मुंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी प्रकाश शेठ जितेकर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सुभाषजी मुंडे साहेबांना आपण या मंचावर सन्मानित करावं. सुभाषजी मुंडे साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये. प्रकाशजी जितेकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण करतोय. खरं तर कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आदरणीय सुभाष शेठ भोईर साहेब, त्यांचे साडू आहेत सुभाष शेठ मुंडे साहेब, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सहर्ष स्वागत स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोलीमध्ये. इकडे आणखीन एक निर्धाव चेंडू, त्यानंतर सन्मान केला जाईल तो रवींद्रजी थेर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर रवींद्रजी थेर साहेब, आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तर रवींद्रजी थेर साहेब जे सन्माननीय मान्यवर. त्याचबरोबरीनं पवनजी पार्टे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. पवनजी पार्टे साहेब, आपण सुद्धा यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि हा सन्मान आपण स्वीकारावा. आणखीन एक सन्मान आपण घेतोय. भरतजी जांभळे साहेब, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषकामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. इकडे एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावांकरता चौकारानं टीमची टोटल ॲड होईल 4 धावेनं. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सुभाषजी मुंडे साहेब, रवींद्रजी थेर साहेब, पवनजी पाटे साहेब, भरतजी जांभळे साहेब, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. ऐकूया रोशन यांना. 2 गडी बाद 26 गज चौकार मोमेंटम देणार राहील या ठिकाणी. टीम कोंडेवाला स्टेप आउट झाले. लो फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केला, या ठिकाणी सिंगल घेतले. पुढच्या रनचा प्रयत्न होतो आणि प्रचंड वेगाने आले दोन्ही खेळाडू. तेजस मात्र बॅकअप देत असताना मागे आपण पाहत आहे, तेही चपल क्षेत्ररक्षक आहे. आणि या ठिकाणी 2 धावा आल्या. या बॉलवरती 28 मध्ये पोहोचला मैदानाच्या आतमध्ये कुंडवा संघ. प्रतीक जितेकर संघाचे पुरस्कर्ते वैभव शेठ पाटील, त्यांचं इथं आगमन, मनपूर्वक स्वागत आपलं या क्रीडानगरीमध्ये. 28 धावा. इथे हे हेलिकॉप्टर उडवलं आहे, त्या ठिकाणी लॉंग ऑनमध्ये खेळून काढलाय. फलंदाज मयूरच्या बॅटमधून हा फटका प्रसादला आपण पाहत आहे. दोन्ही खेळाडू अर्धशतकवीर आहेत. यंदाच्या अंगामध्ये दोन्ही खेळाडूच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळालं. 4 ओव्हर कंप्लीट आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल रन आहेत स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 29. आता अंतिम षटकाचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. किमान 12 ते 15 धावा कशा येतील खरं तर याकडे लक्ष द्यावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. चला स्पीडअप करा, फिल्डिंग सेटअप होऊन लगेच लावून घ्या. आणि विनंती राहील पुढच्या मॅचसाठी दोन्ही कॅप्टन पारगाव आणि चांबारली, चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना असेल टीम पारगाव आणि चांबारली. आपण या ठिकाणी टॉससाठी रिपोर्टिंग करा. हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळेल. रिचा 11 वेताळदेव चांबारली एका बाजूने, जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव, या 2 संघामध्ये पुढचा सामना पाहायला मिळेल. तत्पूर्वी या मॅचमधला पहिला पूर्वार्ध शेवटचं षटक बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर त्याला जीत खोत, समोर मयूर. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. 30 धावा सांघिक धावा आपण जर पाहिल्या 2 गडी बाद 30 वरती आहे मैदानाच्या आतमध्ये कोंडेवाल संघ. अजूनही 6 बॉल बाकी आहे. मी मगाशी म्हटलं किमान 40+ रन जर का इथे झाल्या तर ते टोटल फायटिंग टोटल राहील मैदानामध्ये कोंडेवाल संघासाठी. तो प्रयत्न करावा लागेल. इथेही ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, हँड अँड आय कॉर्डिनेशन नव्हतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं लेग बायची रन एकच्या स्वरूपात मिळेल. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र 1 धाव आली, 1 लेग बायच्या स्वरूपात. 31 धावा. प्रसाद भोईर हा खेळाडू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे.
चौथ्या क्रमांकावरती 31 रन 31 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोंडेवा संघाच्या माध्यमातून पहिल्या 3 ओव्हरमध्ये 21, चौथ्या ओव्हरमध्ये कमबॅक ही पाहायला मिळालं. वेगवान बॉल आणि त्याच्या अगेन्स्ट वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्विंग, बॅटचा फ्लो आपण जर पाहिला, जर का रडारमध्ये आला असता तर कदाचित लांब गेला असता बॉल, परंतु वाईटचा इशारा. आणखीन एक रन. प्रसाद भोईर म्हटलं की छोटा बकासूर, मी मगाशी बोलले त्याचा करणार होतो, पण एखादा मोठा फटका कधी येईल त्याची प्रतीक्षा आम्हाला त्याच्याकडून होती. आणि खरं तर छोटा बकासूरच आहे तो. आणि त्याचा हा फटका आपण पाहिला त्या ठिकाणी मिड ऑफला संदेश सांडे. एक आली, एक रन, थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा खेळ. आणि टोटल धावा धावफलकावरती आहेत 33 धावा, 2 वाईड, एक लेग बाईज, एक लिगल, म्हणजे अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आणि एखाद दुसरा स्कोरिंग शॉट आला मयूर किंवा प्रसादच्या बॅटमधून तर नक्कीच 40+ तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळेल. 40+ रन होताना पाहायला मिळतील. इथे ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला फटका सजवलाय शुभम. चिकू झेल खाली आल्याने इथे मात्र साधा सोपा झेल त्याने पकडला लॉंग ऑन मध्ये. खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये मयूर वासकर. तर योगेशजी मात्रे उल्वे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. यावं आपण मंचावर. योगेशजी मात्रे साहेब आपण या मंचावर. खूप चांगले क्रिकेटर आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. टॉससाठी पारगाव आणि चांबारली कॅप्टन रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टनला विनंती राहील आपण टॉससाठी लवकरात लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इथे आपण पाहता पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह, एक धाव. आजच्या रात्रीमध्ये षटकार चौकार फार कमी पाहायला मिळाले. मागच्या खरं तर षटकारमध्ये समाधानचा एक षटकार आपण पाहिला कल्पेशच्या अगेन्स्ट. टोटल बाउंड्रीज जर आपण पाहिल्या 27 आतापर्यंत आहेत आणि 6 षटकारात. त्यामुळे तुम्हाला अंदाज बांधता येईल बाउंड्री किती लॉंग आहे. खरं तर लॉंग बाउंड्री आणि नाईट स्पर्धा तेजस मात्रे देखील सांगितलं नाईटमध्ये एवढ्या लाँग बाउंड्री नसतात, परंतु इथे लॉंग बाउंड्रीज मुलं मात्र प्रत्येक टीमला संघर्ष करावा लागला धावांसाठी. अजूनही पहिल्या सत्रातील एक बॉल बाकी आहे आणि धावा धावफलकावरती आहे. त्या ठिकाणी 3 खेळाडू बाद 35 आणि समोर संदीप मात्रे. टार्गेट सेट करणारा हा चेंडू राहील आणि एखादा बिगिट येणार का तर नाही आहे. अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी हा फटका आलाय. संदेश गोंधळी पुन्हा एकदा व्यस्त राहिले आणि थ्रो चांगला. दुसरा रनचा कॉल होता प्रसादचा, परंतु रन मिळाली एक रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. टोटल धावा आल्या धावफलकावरती त्या म्हणजे 4 गडी बाद 36 धावा. चला कॅप्टन पारगाव आणि चांबारली टॉससाठी या प्लीज. निलेशजी भगत यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आणि योगेशजी मात्रे आणि चांबारली कॅप्टन. मयूर येतोय. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये.
हॅलो. तर एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नानोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय वैभव शेठ पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वैभवजी पाटील साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. महाराष्ट्र बैलगाडा दीपकजी डाऊर साहेबांना विनंती आहे. दीपकजी डाऊर साहेबांना विनंती आहे आपण सन्मानित करावं वैभवजी पाटील यांना. खरं तर महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध नाव, वजीर, वादळ महाराज, अगदी हिंद केसरी बैलाचे सुप्रसिद्ध बालक वादळ. आणि अक्षरशः पाहायला गेलं तर महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या नावाची तुफान चर्चा आहे, असे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक वैभवजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दीपकजी डाऊर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ चितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. त्यानंतर सन्मान केला जाईल योगेशजी म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेशजी म्हात्रे, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. दीपकजी डाऊर यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. त्याचप्रमाणे निलेशजी भगत, दोनही मान्यवरांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन हा सन्मान स्वीकारावा. दीपकजी डाऊर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान आपण करतोय. सहर्ष स्वागत आहे दोन्ही मान्यवरांचं. योगेशजी म्हात्रे एक चांगले क्रिकेटर आहेत, उल्वे संघाचे चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतो. निलेशजी भगत साहेब, आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करा. दोनही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. महेशजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे कुलदीपजी गरज साहेब, दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया उत्तरार्धाकडे. चला स्पीडअप करा लवकर. सलामीची जोडी अप श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीम कडून मैदानामध्ये दाखल झाले. संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील, मोस्ट फेवरेट पिया, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क व स्मिथ आणि प्रियांशी कानोबा कुंडेवाल टीम कडून मोनिश पाटील. पहिल्या मॅच मध्ये भन्नाट गोलंदाजी केली होती कुंडेवाल संघाच्या सगळ्याच गोलंदाजांनी. 16 धावांवर थांबवलं होतं. 8 विकेट्स घेतल्या होत्या महेशस्मृती मोहा कोळीवाडा संघाच्या. 30 गोलंदाजी आता मात्र गरजेची आहे. 37 धावांची गरज आहे. धावा सहजासहजी या मैदानावर होत नाही. मगाशी मुरबीला 45 धावांसाठी खरं तर सामना जिंकता आला नाही आणि 8-10 धावांनी त्यांना पराभव सुद्धा पत्करावा लागलाय. त्यामुळे काय गोलंदाजांचं महत्त्व या स्पर्धेमध्ये प्रचंड वाढलंय. पहिला बॉल सोडून दिलाय, लेफ्ट बॉल केला होता. संदेश न व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन. अंकित पाटील इव्हेंटचे कॅमेरामन आमचे किरवलीचे मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. मोनिश पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन यावेळेस कव्हर क्लिअर केलाय. फटका चांगला आहे परंतु थोडासा थांबला आहे. पहा, बऱ्याच वेळेला सर्कल जेव्हा इनफिल्ड क्लिअर करतो आपण, बॅटर बिनधास्तपणे अगदी थांबलेले असतात. परंतु इकडे आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडण्यात थोडासा उडला होता, त्यानंतर स्लो झाला, हळूवारपणे चेंडू गेला आणि त्याचमुळे इकडे बाउंड्री लाईन पार मात्र झालेला नाहीये. या 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. स्कोर कार्डवर 3री धाव. संदेश गोंधळी ओळखला जातो, सर्कल स्पेशालिस्ट आहे. खास करून पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये कोणताही गोलंदाज समोर आणा, अक्षरशः फोडलं जातं गोलंदाजांना आणि सुरुवातीपासून आक्रमण करणं ही खरं तर त्याची खासियत आहे. चला, मोनिश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल संदेश गोंधळीसाठी आणि यंदाच्या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून धाबा सुद्धा चांगल्या आल्यात. तकदीर पाटील थोडासा पॅन्स डाऊन चालू आहे तकदीरच्या बाबतीत.
चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र कबर्सला एक्स्ट्रा कबरचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. हे अगदी कॉपीबुक स्टाईलमधले फटके नेहमीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. उगाचच कशाही आडवे तिडवे फटके नाही आहेत त्याच्याकडे. तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी खरं तर दोघंही ओळखले जातात. परंतु बऱ्याच वेळेला रिव्हर्स स्वीप सुद्धा खेळतात. बऱ्याच वेळेला खरं तर अगदी फाईन लेगकडे सुद्धा स्कूपचे फटके येतात. मोनिश पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह मेडॉनच्या वरतून टोलवलाय. झेल सुटलाय त्या ठिकाणी. संधी चांगली होती. शेवटपर्यंत चेंडूवर जर नजर असती ना तर हा झेल होऊ शकला असता. खरं तर अगदी इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता तकदीर पाटीलनं. प्रयत्न चांगला होता कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 9 फिल्डर आतमध्ये आहेत. असं असताना बिंदास्ताना बेट करून मात्र धाबा मिळवायचा हा मानस चांगला होता. परंतु मिड ऑन फिल्डरला मात्र संधी सुद्धा तेवढीच चांगली होती. 2 धाबेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. चांगला बॉल यावेळेस मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इकडे पाहायला मिळाली. तकदीर पाटील आहेत ऑन स्ट्राईक. थोडासा फॉर्म चिंतेचा विषय राहिला यंदाच्या वर्षी. काही मॅचेसमध्ये धावा जरूर आल्यात परंतु ज्या पद्धतीनं गतवर्षीचा हंगाम मात्र या फलंदाजानं गाजवलाय ना तशी म्हणावी तशी सुरुवात झालेली नाहीये. हलक्या हाताने यावेळेस मात्र सिलिमडॉनच्या दिशेमध्ये हा चेंडू येत असताना एक धाव येते. एकरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर केवाळे आम्हाला कळवतात धावा फलकावर धावा लागल्यात त्या 7. 7 ऑन बोर्ड. बामणडोंगरी संघ बलाढ्य संघ ओळखला जातो रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील. तेजस मात्रे यांच्या नेतृत्वाखाली उत्तुंग भरारी घेतले. मागच्या 3-4 वर्षामध्ये आपण सातत्यानं पाहतोय. अनेक स्पर्धांमध्ये मात्र नैपुण्य मिळवलं या टीमनं. कबसला मात्र या ठिकाणी एक धाव येताना दिसेल. 8वी धाव. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघाची धावसंख्या पाहायला मिळेल. ती बिनबाद 8 अशी धावसंख्या. तर बराच यशस्वी प्रवास राहिलाय बामणडोंगरीचा. खरं तर अनेक स्पॉन्सर अनेक पुरस्कर्ते नेहमीच या टीमसाठी मदतीला धावून आलेत. सुरुवातीच्या अगदी कठीण काळामध्ये आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीपासून अमरशेठ म्हात्रे असतील ज्यांनी संघाला वेळोवेळी पुरस्कृत केलं. त्याचप्रमाणे आमचे सुहास शेठ गोंधळे असतील, सचिनजी पाटील असतील उलव्याचे, संजयजी खोत असतील, त्याचप्रमाणे सिद्धार्थ पाटील असतील आमचे जासेचे, त्याचप्रमाणे खाडेकर असतील प्रकाश खाडेकर ते सुद्धा बऱ्याच वेळेला पुरस्कृत करतात. आमचे परस्परचे ॲडव्होकेट विकास भगत असतील. त्याचप्रमाणे श्री 11 आज नावाने खेळतोय नरेंद्र घोमारे कोल्हारी नेरळ. तिकडे सुद्धा फार मोठी स्पर्धा होती आणि टेनिस क्रिकेट विश्वामधील श्री 11 हे एक यशस्वी पॅकरचं नाव आहे. आणि यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं श्री 11च्या एंट्रीज जो बामणडोंगरी संघासाठी पडल्या. 12 नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं. त्यामुळं अनेक पुरस्कर्त्यांचा सुद्धा तेवढाच हातभार लागतो खरं तर एखाद्या संघाला वरचढ नेण्यासाठी वर नेण्यासाठी. तर त्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. प्रत्येक संघाने खरं तर त्यांनी केलेले कष्ट त्यांनी टाकलेले पैसे हे सुद्धा विसरता कामा नये प्रत्येक संघाने आणि खेळाडूंनी. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र कबर्सला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑफचा धावला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सहजतेने 2 धावा. इकडे रणनीती साफ आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाताना दिसत नाहीयेत दोन्ही फलंदाज. त्यांना आता कळून चुकलंय मैदान लांब आहे, षटकार जाड कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये अगदी इनफिल्डच्या वरतून हलक्या हाताने खेळायचं, डबल्स काढायच्या कारण लॉंग ग्राउंड आहे. त्यामुळे सहजतेने 2 धावा होतात आणि रनिंग बिटवीन द विकेटमध्ये या जोडीला मात नाही करू शकणार कोणी. स्मार्ट रनिंग बिटवीन द विकेट ओळखली जाते संदेश आणि तकदीरमध्ये. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर केलं होतं बॉलला पॉईंटकडे. सिंगल एकवटली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतो तो 11वर. 11 ऑन बोर्ड. 37 धावांचं टार्गेट आहे. कुंडेवाळ संघाकडून स्मिथ प्रियांशी कानोबा कुंडेवाळ. पहिल्या मॅचमध्ये भन्नाट परफॉर्मन्स राहिला होता कुंडेवाळचा. प्रतिस्पर्धी टीम मोहा कोळीवाडाला 16वर रोखलं होतं 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. परंतु श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाचा विचार केला. पहिल्या मॅचमध्ये 51 धावा केल्या होत्या या संघानं आणि 52 काढून दिल्या नव्हत्या शिवान्स ट्रान्सपोर्ट जर्मन कामोठे संघाला.
11 धावा धावफलकावर. कुणाल आहेत गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने यावेळेस मात्र वळवलंय बॉलला, मनगट वळवली गेली. रिशा सहानं मात्र शॉर्ट मिड विकेटकडे सिंगल घेत असताना तकदीर. सिंगल डबल्सनं हा धावफलक मात्र सातत्यानं हलवत ठेवलं श्री 11 जीवदानी स्पोर्ट्ससाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12वर. रिस्क घेण्यास तयार नाही आहेत दोनही फलंदाज. कारण बऱ्याच वेळेला सर्कलचं रिस्ट्रिक्शन म्हटलं, पॉवर प्लेची षटकं म्हटली तर नेहमीच उंचावरून खेळलं जातं, मोठ्या खरं तर धोके पत्करले जातात फलंदाजांकडून, परंतु इकडे नाही आहे. कुणालचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, गॅपमध्ये बॉल आहे. बॉल चाललाय तो डीप बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. संदेश गोंधळीच्या बॅटमधून येतोय. 4 धावांकरता हा खणखणीत असा चौकार. तुषारजी मात्रे बामणडोंगरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. नेहमीच बामणडोंगरी संघ कुठेही असला तरी त्यांची उपस्थिती मात्र लाभते. सुहास शेठ गोंधळी असतील, संजय शेठ खोत असतील, सातत्याने या संघाबरोबर राहिलेत. तुषार मात्रे आपण या मंचावर. कवसला या ठिकाणी आणखीन डबल धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. पहा, सिंगल डबल्सनं मात्र थोडंसं नाकीनं मांडलंय हे कुंडेवाळ संघाला. त्यामुळे सिंगल डबल्स घेऊन सुद्धा सामना जिंकता येऊ शकतो हे दाखवतात. आता मात्र सलामीची जोडी सध्याच्या घडीला श्री 11 बामणडोंगरी टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. निम्म अंतर जवळजवळ पार केलंय. दुसरं षटक सुरू आहे. कुणाल वास्कर गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट आडवा पॅट ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि बरोबर मिड विकेटला मात्र झेल टिपला जातोय. अगोदरच पाहिलं तर सीमा रेषेपासून बराच पुढे राहिला होता आणि बरोबर त्याच ठिकाणी मात्र झेल टिपला जातो. ही चांगली रणनीती पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची आणि या पहिल्या विकेटचं पतन होत मैदानाच्या बाहेर येतोय. 13 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलं. 18वर पहिला धक्का बसलाय तो श्री 11 बामणडोंगरी टीमला. विकेटचं झाले पतन. पहिला धक्का लागलाय श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3. चिकू येतोय. शुभम पाटील. चला स्पीडअप करा प्लीज. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर. प्रकाश वास्कर पहिला चेंडूवर पहिला ड्राईव्ह गेला होता. एक्स्ट्रा कव्हरला सिंगल येते त्या ठिकाणी. एकेरी धाब्याच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 19. 19 ऑन बोर्ड. शुभम आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला डावखुऱ्यात त्याचा शैलीदार फलंदाज. दोनही फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर जे आहेत फॉर्म पासून थोडेसे झुंजतायत. फुल टॉस होता आणि इकडे मात्र धाव संख्येला सुरुवात करण्यासाठी हा चेंडू चांगला होता. प्रकाश वास्करचा फुल टॉस बॉल शुभमनं पाठवलाय तो सरळ बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. स्कोअर कार्डवर लागलेत ते आता मात्र 23 धावा. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्क्वॉरलेकडे चेंडू खेळून काढला. दुसरा धाब्याचा कॉल आणि धोकादायक धाव मात्र पूर्ण करण्यात आले.
रनिंग मिडील विकेट मात्र स्मार्ट होती या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 25 धावा धावफलकावर इथून बरोबर 12 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीमला नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. पहिल्यांदाच खरं तर दापोली गावामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन. हलक्या हातानं फ्लिक केलं होतं बॉलला रिश सहानं सिंगल त्या ठिकाणी मिळते. सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसतात सगळेच फलंदाज आपण पाहिलं तर आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 चौकार आलेत. एक संदेश गोंधळीनं मारला होता, शुभमनं फुल टॉस मारला होता. सिंगल डबल्स पहा डॉट बॉल गेलेले नाहीयेत जास्त. कंटिन्यू धावफलक मात्र हलता ठेवलाय. हेच तर खऱ्या अर्थाने यशाचं गमक आहे. हा संघ बऱ्याचशा स्पर्धांमध्ये फक्त रायगड जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, वसई अनेक स्पर्धांमध्ये अगदी घाट माथ्यावर जाऊन सुद्धा हा संघ खेळलाय. तकदीरचा स्ट्रोक, षटकार जात नाहीत परंतु इकडे मात्र लगावलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वर. अगदी सगळ्यात लांब कोपरा आहे आणि तिकडेच मारलाय तकदीरनं षटकार. धावा धाव फलकावर तकदीर पाटीलच्या पाठमधून हलक्या हाताने यावेळेस मात्र सिंगल किक पडली जाते. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. संयम सुद्धा फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. तेज दाखवून देणारी इनिंग मात्र ठरले आतापर्यंत. संदेश गोंधळे असेल, तकदीर असेल दोघांकडून. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 33 धावा. म्हणजेच काय 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. उगाचच आतताईपणा नाही दिसला. कारण बऱ्याच वेळा 37 धावा म्हटल्या तर बऱ्याच वेळेला फलंदाज अगदी सुरुवातीपासून आक्रमक खेळायला जातात. त्याच्यामध्ये चेंडू निर्धाव होऊन बसतात. बऱ्याचशा महत्त्वपूर्ण विकेट गेल्यानंतर दबाव वाढत जातो. मोरबी संघाच्या बाबतीमध्ये ते झालं. 25 धावांचा पाठलाग करता आला आणि कामोठ्याला 52 धावांचा पाठलाग करता आला नाहीये. आणि हेच घडलं बघाशी सुद्धा पारगाव संघानं तर 47 धावा केल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावांची गरज होती खोणी संघाला. 7 बॉलमध्ये 3 धावा कोणी संघाला झाल्या नाही या मैदानावर. हा इतिहास आहे आजच्या रात्रीचा. धावांचा पाठलाग करणं हे ओळखलं तेजस मात्रेच्या टीमनं. काही टिप्स त्याच्यासाठी दिल्या असतील. तेजस मात्रे मास्टर माइंड कॅप्टन आहेत आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर अगदी सेन्सिबल क्रिकेट या इनिंगमध्ये खेळताना दिसलेत ते फलंदाज. परिस्थितीनुसार मात्र क्रिकेट खेळलं जाते सध्याच्या घडीला. जॉग्राफिकल कंडिशन्स काय आहेत, ग्राउंड डायमेन्शन्स काय आहेत आणि त्याचा अंदाज घेत या ठिकाणी पहिल्यांदा सिंगल चेपल्या गेल्या आणि जशी संधी मिळाली तेव्हा चौकार आणि षटकार सुद्धा पडले. हे क्रिकेट आहे आणि हे खरं तर क्रिकेट पुढे नेणारं क्रिकेट ठरतं. म्हणूनच सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर श्री 11 बामणडोंगरी संघाचा डंका मात्र संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये वाजत असताना 34 धावा कट केला यावेळेस. पहा अजूनही खरं तर 2-3 धावा हव्यात तरी मोठ्या फटक्यासाठी कोणी गेलेलं नाहीये. सुंदर क्रिकेट मात्र खेळलाय या मैदानामध्ये बामणडोंगरी संघ आणि कदाचित पाहावं लागेल इकडे मात्र या विनिंग रन्स येत असताना श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ जिंकलाय. दुसरी मॅच आपल्या नाबावर. अभिनंदन तेजस मात्रे आणि श्री 11 नरेंद्र गोमारे साहेब ज्यांनी पुरस्कृत केला हा संघ, त्यांचं सुद्धा अभिनंदन जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. संघ जातोय 3ऱ्या फेरीमध्ये. चला नेक्स्ट मॅच. ताबा घ्या मैदानाचा लगेच. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये रिचा 11 वेताळदेव सांभारली. चला मैदानाचा ताबा घ्या. खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. निर्णय जो काय असेल निर्णयाची अंमलबजावणी करा. थँक्यू.